राज्य सरकारने जाहीर केला आहे, या संदर्भात विडी उद्योजक म्हणून आपली काय भूमिका आहे? आता सरकारने जे किमान वेतन पाळावं म्हणून आम्हाला पत्र दिलेली आहेत त्याचा या आमच्या कारखानदारीवर फार मोठा आघात आहे. आणि ते जे काही त्यांनी आकडे दिलेले आहेत 379 रुपयाप्रमाणे मजुरी द्या म्हणून, हे वास्तव शक्यच नाही आहे. त्याच्यामुळे कारखाने बंद करण्याशिवाय आमच्या पुढे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. 100% कारखाने बंद होणार हे जर का सरकारने रेटलं तर. आताच्या परिस्थितीत तुमचा काय निर्णय आहे? आत्ताच्या परिस्थितीत आम्ही कारखाने बंदच ठेवणार, दुसरं आमचं काहीच निर्णय नाही आहे. पण आता सरकार तर तुम्हाला पत्रक दिलेलं आहे, आता कारखाने पण अजून चालू आहेत. नाही, अजून चालू आहेत म्हणजे आता इथं रॉ मटेरियल आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. कामगारांना याची आम्हाला कल्पना द्यावी लागेल. लगेच बंद होण्यास त्याला 7-8 दिवस तरी लागणारच. ते महिनाखेरी बंद म्हणजे इतर राज्यात स्थलांतर होणार. स्थलांतर होणारच. बीडीचा ब्रँड जो आमचा चालतो तो आम्ही बंद थोडीच करणार आहे. तो आम्ही दुसरीकडे जिथं आम्हाला परवडतं अशा राज्यामध्ये आम्ही मॅन्युफॅक्चरिंग शिफ्ट करणार. किती आहे दुसऱ्या राज्यात किती आहे रेट? आता तेलंगणामध्ये 236 रुपये, आम्ही इथं 245 देतोय आणि सरकार म्हणते की 279 द्या, 379 द्या. तुमचं म्हणणं किती आहे की कितीपर्यंत तुमचं? 245 आमचं म्हणणं आहेच. आमचं मजुरी दरवेळेला जी DA वाढवतो आम्ही त्याप्रमाणे जर कॅल्क्युलेशन केलं असतं तर ही मजुरी आमची 236-38च्या दरम्यानच झाली असती. जशी तेलंगणामध्ये, तेलंगणा आणि महाराष्ट्र यांची मजुरी हँड बाय हँड असंच चालतं, नियर बाय 1-2 रुपये फरक असतो, तशीच ती राहिली असते. आणि त्याच्यामुळेच तिथेही कारखाने चालू आहेत, इथेही चालू आहेत. एकाच मालकांचे इथेही कारखाने आहेत, तिथेही कारखाने. त्याला कारण हेच आहे की कधी तिथं 1-2 रुपये जास्त, कधी इथे 1-2 रुपये जास्त, हे चालत राहणार. कारण हे राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे, बरोबर ना. त्याच्यामुळे हा थोडाफार फरक पडतो. पण तरीसुद्धा ज्या वेळेला मिटिंगा झाल्या त्यावेळेला तुमची काय भूमिका आहे, किती रुपये तुम्ही देऊ शकता? आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही 245 देतो. तेलंगणापेक्षा थोडं जास्त होत आहे, पण तरीसुद्धा हा सगळा गोंधळ घालण्याच्या ऐवजी थोडंसं आपण सहन करू आणि 245 देऊया म्हणून आम्ही तिथं मिटिंगमध्ये ते सांगितलं. त्यांच्या डोक्यात आकडे होते 300, 350, 350पर्यंत व्हायला पाहिजे. मग त्याच्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं तर आमची चेष्टा चालली. 245 तुम्ही सांगता येते, बघू काहीतरी करूया. आम्हाला वाटलं परत एखादी मीटिंग होईल, काहीतरी होईल, संघटना आमच्याशी बोलायला येतील. संघटनांनी तिथं जी भूमिका घेतली 400 रुपयेच पाहिजे आम्हाला, भले बंद पडू दे चालेल. संघटना त्यांच्या भूमिकेवर फिक्स आहे. मग आम्ही काय विचार केला किंवा आता हे रेंगाळच चाललं आहे. मग आता आपण कामगाराच्या पदरी काहीतरी द्यायला तर पाहिजे. बरं, आपली तयारी आहे 250 रुपये द्यायची. आपण कमिटमेंट दिलेले आहे, कमिटमेंट आपण ऑनर करायला पाहिजे. आम्ही इथं आलो 245 रुपयाने आम्ही मजुरी चालू केली. आता 2 महिने झाले मजुरी त्या दराने झाली आहे. आता ऑगस्टची मजुरी हे सगळं सुरळीत चालू असतं तर 4-5 सप्टेंबरला त्यांना ती पण मिळाली असते. आणि कामगार बाय अँड लार्ज ह्याच्याशी सहमत आहेत. त्यांच्याशी चर्चा करूनच आम्ही 245पर्यंत हे द्यायचं ठरवलं होतं की कामगारांना सुद्धा तेवढं म्हणजे योग्य वाटतं आहे. आपल्याला थोडी झळ बसली तरी आपणही त्यांच्यासाठी हे सहन करू, हा गोंधळ एकदाचा संपून जाऊ. या भूमिकेतून आम्ही हे सगळं चालू केलं होतं. नाही, आत्ताच्या परिस्थितीत महागाईची एवढी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आपण जे म्हणतो की 250पर्यंत आम्ही देऊ शकतो, 245 तुमचं काय म्हणणं आहे? त्या 1000 बिड्याला तुमचं 245 रुपये. आता तुम्ही त्यांना 800 बिडी देता, म्हणजे जवळपास 200-225 रुपयात त्यांचं घर खर्च भागणार असं तुम्हाला वाटतं? ही जी अस्थिर म्हणजे परिस्थिती आहे त्याच्यामुळेच हे सगळं चाललं आहे ना. ही अस्थिरता किती वर्षापासून आहे? 2018 साली जेव्हा हे आलं, समितीचा रिपोर्ट आला, त्याच्यामध्ये 165 रुपये रेकमेंडेशन आलं होतं. रेकमेंडेशनचा सरळ अर्थ असा असतो किंवा त्याप्रमाणे नोटिफिकेशन निघेल ही शक्यता होती. कारण सरकार त्यात पार्टी होती, सरकारला माहीत होतं ते. फक्त त्याची प्रशासकीय कार्यवाही कंप्लीट करतील आणि 1-2 महिन्यात नोटिफाय करतील. ते झालं नाही. पण तेव्हापासून आमच्या डोक्यात हा विषय आहेच किंवा हा जर का विषय सरकारने नीटपणे मार्गी नाही लावला तर आपल्या डोक्यावर कायम ती टांगती तलवार आहेच आहे. मग इथं काय प्रोडक्शन वाढवतील? चालू तर ठेवलेलं आहे, पण आता त्यांनी अशी चालू का ठेवलं की करार होता आमच्या हाताशी म्हणून, बरोबर. आता परिस्थिती अशी आहे की त्यांनी फरक पण द्या, हे पण द्या, ते पण द्या, चालू दर तुम्ही 379 करा म्हणल्यावर आता ती जे एक कुशनिंग होतं आम्हाला ते गेलं की. आता मग तुमचं शेवटचं म्हणणं असं आहे म्हणजे काय असेल? न्यायालयीन लढा जे काय ते वकील लोक बघतील ना. आम्हाला हे शक्यच नाही, आमचा जीव चाललाय आता. त्याच्यामुळे न्यायालयीन लढ्यात काय होईल, आम्हाला त्याच्यात फेवरेबल मुद्दे काय आहेत नाही ह्याचा विचारच करायचा आम्हाला कारण नाही आता.
आता आमचा न्यायालयानं जर तुम्हाला निकाल दिलाय की 379 प्रमाणे द्या, न्यायालयाने नाही दिलेलं. द्या म्हणून निरोप दिलं तर त्यावेळेला काय तुमची नाही, परिस्थिती? त्यावेळेला काय, तर त्यावेळेला आम्ही इथं असू तर असू. आम्ही नाही, हे तिथं कामगार- कसं आहे, न्यायालयीन लढा तर 3-4 वर्ष तरी चालेल. बरं. तर हे तोपर्यंत कामगारांची तरी मागणी आहे का सर्व बंद कामगार करा. नेत्यांचा हट्ट आहे? नेत्यांचाच हट्ट आहे. कामगारांना विचारा ना तुम्ही. माझी प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आमची म्हणजे असं काहीतरी फ्रिक्शन असते, मी दरवेळेला सांगत असतो की आमच्या अपरोक्ष तुम्ही कुठेही कामगारांच्या घरकुलामध्ये किंवा त्यांच्या वस्तीमध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा करा. आणि आम्ही जे म्हणतोय आता मी आत्ताच तुमच्या कॅमेऱ्यावर सांगतो की जे काय 225 रुपये आम्ही देतोय ते त्याला म्हणजे सफिशियंट आहे असं कामगारांचंही म्हणणं आहे. तुम्ही तसं लिहून घेतलं असं सगळं त्यांचा आरोप त्यांनी आहे. दिलेलं आहे, आम्ही नाही लिहून घेतलेलं आहे. नाही, तुम्ही तसं लिहून घेतलं आम्ही असं नाही त्यांच्या- लिहून घेतलेलं आहे, त्यांनीच लिहून दिलेलं आहे. ते आम्ही फक्त ते पोचवायचं काम केलेलं आहे. ते लेबर ऑफिसमध्ये पोचवा जावा, आम्ही कुठं काय म्हणलेलं आहे, हे त्यांनी तयार केलेलं आहे सगळं. मग आता या संदर्भात तुम्ही कामगार नेते जे सोलापुरात असतील, जे सर्वात मोठ्या प्रमाणात कामगार याच ठिकाणी आहेत, त्या नेत्यांशी तुम्ही आता यानंतर चर्चा झाली का? नाही, चर्चा झालीच नाही, समोरच येत नाहीत ना. ते एका धरून बसले की आता डिक्लेअर केलं ना, ते कधी वाटतं बघा, सांगा तारीख डिक्लेअर करा. कुठून तारीख डिक्लेअर करणार? मग यात तडजोड झालं नाही तर आपलं म्हणणं काय असतं? नाही, तडजोड तर बंदच होणार आहे. तडजोड आता कुणी करायची, परत एकदा सांगतो मी, हे सरकारच्या जर लक्षात आलं की इथं काहीतरी चुकतंय आणि त्यांनी जर ठरवलं तर सरकार ह्याच्यावर दुरुस्ती करू शकतं. बाकी कुणी दुरुस्ती करू शकणार नाही. आणि सरकारला हे पटलं तर आणि तरच, नाहीतर याच्यातून मार्ग काय निघणार आहे काय नाही. सरकारने तर त्यांच्या हातातून बाण सोडला त्यांनी आता की एवढे एवढे पैसे द्या म्हणून. आता सरकार काय करू शकते? बरं, आता युनियनशी बोलून, ते तर समोर येतच नाही, युनियनशी बोलून काय उपयोग आहे? हे सगळ्या युनियन आता पेपरबाजी सगळ्यांनी केलेली आहे किंवा 400 रुपये घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही म्हणून. घ्या बाबा 400 रुपये, कोण देणारं भेटेल माईकाला तो देईल, चालेल. कारखान्याच्या सोलापुरात एकूण किती कारखाना आहेत आपले? आता 15 कारखाने, एक उंट बिडी सोडतं तर सगळेजण आमचे सभासद आहेत. कामगारांची संख्या सुरू शकते, कामगारांची संख्या 30 ते 35,000 खलास. 85,000 पासून आपण इथपर्यंत आलोय. कमी होत चाललंय. कमीच होत चाललेलं आहे. ब्रँचेस धरले तर किती सगळे कारखान्यांचे ब्रँचेस ब्रँचेस ऑलमोस्ट 110 ब्रँचेस आहेत सर्वांचे सगळे. धरून. हो. आणि 30-35,000 कामगारांवर ही जर का अडचणीची वेळ येत असेल तर सरकारने त्याचा विचार करायला पाहिजे. म्हणून मी म्हटलं की सरकारने आता बाण सोडलाय. हे जर पत्र इश्यू केलं नसतं सरकारने तर त्यांना सुद्धा स्कोप होता, आम्हालाही स्कोप होता की परत एकदा मीटिंग घ्या, समोरासमोर बसून चर्चा करू. सर, पण सरकारच्या तसं झालं नाही. सर, सरकारच्या त्रिपक्षीय समितीमध्ये आपण आपली बाजू मांडायला असमर्थ ठरलात का? नाही, आम्ही मांडली ना बाजू. प्रभावीपणे नाही नाही, मी काय सांगतोय का, बाजू मांडली, रिपोर्ट तयार केला, तो टेबल केलेला आहे. हो. हे झाले कधी 18 साली झालेलं आहे. आम्ही त्यांना आता मागे लागले होतो की परत एक समिती तुम्ही निर्माण करा. 18 वर्ष म्हणजे 2018 ते 26 8 वर्ष गेली. आता हे बेसिक तुम्ही किती धरणार, परत कळीचा मुद्दा येतो. पण ह्याच्यावर कन्सेन्सस तयार करण्यासाठी आता तुम्ही तेव्हा जशी टाइम बाउंड कमिटी केली, 2 महिन्यात रिपोर्ट द्या. आता करा ना तुम्ही, 2 महिन्यात रिपोर्ट करा म्हणून. नवीन समिती नेमा. हां, समिती नेमा असं सांगत होतो आम्ही. मग ते ऐकले नाही असं? ऐकले नाही म्हणजे त्यांना असं वाटत होतं तुम्ही म्हणता म्हणून आम्ही समिती का करायची. सरकारला तुम्ही सांगा. ठीक आहे, नका करू. पण निदान निगोशिएशनचं चॅनल तरी चालू होतं, मिटिंगा सुरू होत्या. आता हे सगळंच थांबलं ना. चर्चा थांबली. हां, चर्चाच थांबली. आणि आता त्यांनी निर्णयच दिलाय 379चं इम्प्लिमेंटेशन करा. मग आता सरकार म्हणजे सरकारच आहे ते, तर ते स्थगित करू शकतं, रिवाईज करू शकतं, काही करू शकतं. पण सरकारने केलं तर आमच्या हातात काही नाही, युनियनच्या हातात काही नाही. आता हे याला काहीतरी वेआउट काढायचं म्हणलं सरकारचं काम. नाही, आता सर क्षत्रिय साहेब, आता तुमचं म्हणणं आहे की सरकारनं काढलंय, आता तुमचं म्हणणं आहे की आम्ही कारखाना बंद करणार आहे. मग नेमकं यात कधी निर्णय घेणार तुमचा? निर्णय आमचा महिना केलेला, आमचे कारखाने बंद होतात 100%. हां, आता सणवार आहे, आता राखी वगैरे, राखीच्या तोंडावर कुलूप कशाला घालायचं म्हणून आम्ही थांबलोय. कामगारांना आम्ही कल्पना देतोय की हे आता फार दिवस चालणार नाही आहे आणि कामगाराला याची कल्पना आहे. म्हणून मी परत एकदा सांगतो की तुम्हाला जर शंका असेल, शंका म्हणजे काय, खात्री करून घ्यायची असेल तर तुम्ही कुठल्याही कामगार वस्तीमध्ये जाऊन आमच्या अपरोक्ष कुणाही कामगाराशी बोलू शकता की हा विषय काय आहे आणि तुम्हाला 379ची जी मागणी आहे ती तुम्हाला योग्य वाटते का. आमच्या कारखान्यामध्ये तुम्हाला बोलवून आम्ही म्हणायचं या बाईचं विचारा, त्या बाईला विचारा, परत तुम्हाला वाटणार की ती दबावाखाली बोलते का.
नथिंग डुईंग. तुम्ही कुठेही सोलापूरमध्ये आणि घरी जाऊन कुणाच्याही कारखान्यात जाऊ नका. घरी कामगार वस्तीमध्ये जाऊन तुम्ही आलात म्हटलं तर तिथे एक 10-15 कामगार लगेच येतात. त्यांच्याशी तुम्ही खुली चर्चा करा त्यांचं काय म्हणणं आहे ते, आणि मग हे ठरवा किंवा आम्ही जे 245 देतोय त्याच्यात आम्ही काही चूक केली का, आम्ही सफिशियंट देतोय असं आमचं आजही म्हणणं आहे. आणि इतर राज्यामध्ये जे चालू आहे त्याच्यापेक्षा पण जास्त येतं आहे. कर्नाटकामध्ये खूप जास्त आहे, पण तिथं ते कारखानेच उडाले तिथले, आता सगळे बंद झाले. सगळे पश्चिम बंगालमध्ये गेले. तामिळनाडूमध्ये मजुरी खूप होती, ऐकलं नाही, तिथे गेले सगळे तिकडं धुलियानला, बरोबर. इथं तुमच्या तेलंगणामध्ये हे सगळं चालूच होतं, बरोबर. त्यांनी पण नोटिफिकेशन चुकीचं काढलं होतं. तर त्यांनी काय केलं, दर 2 वर्षाला सरकारी अधिकाऱ्यांच्या समोर बैठक होती, त्याच्यामध्ये दर ठरतो, तो दर 2 वर्षासाठी निश्चित होतो. आता जर तुम्ही आता इथं राज्याचं बंद झालं तर आपण दुसरीकडे स्थलांतर करू. जाणार. आम्हाला आमचे कारखानेच आहेत ना तिथे. बऱ्याचशा लोकांचे तेलंगणामध्ये कारखाने जिथं आम्हाला 236 रुपये मजुरी द्यायची आहे. म्हणून म्हणतो की महाराष्ट्रातला तयार झालेला कट्टा हा सगळा विचार केला, कॉस्टिंग काढलं, तर इथं तयार करून ती बिडी आम्हाला 35 रुपये कट्ट्याला विकावी लागते. 25 बिडीचा कट्टा, जो आज आम्ही 28 रुपयाला विकतो. बाजारामध्ये आज 10 बिडीचा 12 बिडीचा बंगाली बिडीचा कट्टा 10 रुपयाला मिळतो, बरोबर. त्याला आम्ही टक्कर देतोय 28 रुपयाला आमचा कट्टा विकायसाठी. त्यांचं म्हणणं असं आहे की सरकारने भरपूर काही तुम्हाला सवलत मिळालेली आहे या पिरियडमध्ये. म्हणायला लागलं सवलत काय दिली, आम्ही काय म्हणतो सर, हे बघा कापड उद्योगामध्ये किंवा याच्यामध्ये रिबेट सिस्टीम आणि सबसिडी आणि ते बरेच प्रकार होते, बरोबर. का तर त्यांच्यापैकी पुढारी सरकारमध्ये होते म्हणून, बरोबर. त्यांनी त्यांची बैठक तशी तयार केली होती. आम्ही काय म्हणतो सरकारला, आम्ही तुम्हाला काही मागतोय का मदत, काही मागत नाही. आमचं म्हणणं एकच आहे, वाकड्या नजरेने आमच्याकडे बघू नका, बस. आम्हाला काहीच देऊ नका तुम्ही. आम्ही आणि आमचे कामगार, आमच्या कामगारांचं पोट भरायला आम्ही समर्थ आहोत, आणि हे आम्ही आत्तापर्यंत करत आलेलो आहे, बरोबर की नाही. तक्रार एवढ्या मोठ्या प्रमाणावर अशिक्षित कामगार असून सुद्धा आपल्याकडे असा कामगारांचा उठाव कधी होत नाही. आता ती पाळी आली नाही. आता सोलापुरात आडम मास्तरनं नेतृत्व केलं. आडम मास्तरने सोलापुरात मोठ्या प्रमाणात 10,000 घरकुलांची निर्मिती केली. आता 30,000चं घरकुल याच बिडी कामगारांच्या जीवावर त्यांनी निर्माण करायचा प्रयत्न केला. मग आपल्याच मुळावर त्यांनी गाव घालावला, याला तुम्हाला काय मी म्हणायचं? अजूनही सांगतो, ही घरकुलची योजना आडम मास्तरनी केली आहे, त्याच्यासाठी मी अनेक प्लॅटफॉर्म्सवर जाहीरपणे त्यांचं कौतुक केलेलं आहे. हे आमच्या हातून झालं नसतं, कारण का ही सबसिडीची अमाऊंट जी आणावी लागते ते आमचं कामच नाही आहे. हे राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं जे वजन आहे ते वापरून त्यांनी ती सबसिडी आणली, त्याच्यामुळे ते घरकुलाचं काम ते आज अन्न वस्त्र निवारामध्ये निवारा हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आम्ही ठीक आहे, आम्ही अन्न देतो, बरोबर ना, पण निवारा फार मोठा आहे. आणि एखाद्या कामगाराच्या डोक्यावर पक्क छत दिलं आहे त्यांनी, टपरी नाही आहे ती. त्याच्यासाठी मी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर त्यांचं कौतुक करतो की हे दुसऱ्या कोणीही करायला घेतलं असतं तर पूर्णत्वाला गेलं नसतं, त्यांनी केलं आहे. पण ह्याचा अर्थ की ते करतात ते प्रत्येक गोष्ट मला मान्य असं होत नाही. हे त्यांनी गोडचूक केली आहे, माझं स्पष्ट म्हणणं आहे. ही जी त्यांनी मागणी लावून धरली आहे, आम्हाला 400च पाहिजे, भले बंद, त्यांचं असं म्हणणं आहे किंवा हे कारखानदार नेहमीच म्हणतात की नाहीतर ते बंद पडेल, असं कुठं बंद पडलं, आत्तापर्यंत चालूच आहे की तसंच आता येईल. पण आताची परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा असायचं भांडण ते 7-8 रुपयासाठी असायचं, आता 7-8 रुपयासाठी भांडण नाही आहे. 245 आणि 380, 19 म्हणजे 80 जरा, त्याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. 140 रुपये, त्याच्यावर 30% बेनिफिट, त्याच्यावर आम्हाला बोनस द्यायचा, 11,000 द्यायचे, PF द्यायचं आहे, हे सगळं म्हणजे 30% होतं. 140 रुपये फरकावर 30%, 14-42, म्हणजे हे कुठे गेलं, हे शक्यच नाही आहे. सरकारने जर पुन्हा एकदा तडजोडीसाठी आपल्याला जर बोलवलं तर आपले निर्णय म्हणजे त्याला समर्थन आम्ही तर प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जिथं आम्हाला योग्यपणे बोलवलं जाईल तिथं आम्ही येऊन चर्चा करायला तयारच आहे. ज्या कामगारांनी तुम्हाला सहमती दिली, लेबर ऑफिसला नेऊन दिलं, ते कारखाने चालू राहणार आहेत का काय? नाही, कारण आता काय झालं ना, म्हणून म्हणतो दोन्हीमध्ये फरक आहे. हा जो सरकारने आता लेटर दिलेला आहे त्याच्यामुळे परिस्थिती बदलली. तोपर्यंत काय होतं की ज्या सर्वसंमतीने आम्ही चालवत होतो त्याला कामगारांची संमती होती, सरकार गप्प होतं, ॲक्शन काही घेत नाही म्हणत होतं किंवा घेत नव्हतं, बरोबर. आणि आम्ही तरी सर्वसंमतीने तयार केलेले ती मजुरी आम्ही देतच होतो, त्याच्यामुळे कारखाने चालू होते. आता हे पत्र दिल्यामुळे परिस्थिती बदलली. आता आम्ही जर चालू ठेवलं
तर त्यांचं असं म्हणजे पत्रातच दिलं की तुमच्यावर कायदेशीर कारवाई चालू आहे. तर कायदेशीर कारवाई चालू आहे म्हणजे ते कोर्टातच खेचणार आम्हाला. पण त्यांनी कोर्टात खेचलं तर आम्हाला तर डिफेंड करायचंच आहे. कोर्टात तेच जातील का आम्ही जो असं काही नाही. पहिल्यांदा वी आर स्टील वेटिंग. आता हे परिपत्रक त्यांच्याकडे 3 तारखेला निघालं आहे. आज 22-23 तारीख आहे ना, आज 22 हां. तर त्यांच्याकडून फक्त असं वरून पत्र आलेलं आहे मंत्रालयातून किंवा कमिशनर ऑफिसमधून, एवढंच त्यांनी आम्हाला सूचित केलेलं आहे. इम्प्लिमेंटेशन करा म्हणून सांगितलं. इम्प्लिमेंटेशन करा म्हणलं आहे, पण त्याचा अहवाल द्या किंवा त्याच्यासाठी हे तुमचं इम्प्लिमेंट करत आहोत याची माहिती द्या, काहीही नाही. जस्ट दे आर कीपिंग माउथ. आता हे म्हणजे आम्हाला हे कळत नाही ना किंवा तुमच्या नक्की मनात काय. आधी जसं चालत होतं तसंच हे चालू ठेवायचं असेल तर चालेल सुद्धा, पण ह्या पत्रामुळे ती परिस्थिती बदलली. आता काय त्यांच्या हातामध्ये एक शस्त्र आलं, हे कधी आमच्या गळ्याला ते तलवार लावू शकतात. विडी कामगारांचा प्रश्न जो आहे सो शहर मध्यमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत कामगार, शहर उत्तरमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत, शहर दक्षिणमध्ये पण म्हणजे जो सुभाष देशमुख यांचा जो प्रभाग आहे त्यांच्यात पण मोठ्या प्रमाणात विधानसभा मतदारसंघातले कामगार आहेत. कारण नीलमनगर असतील, इकडं आपला तो मध्य विभाग असतील. मग या संदर्भात तुम्ही लोकलमधले जे आमदार आहेत त्या तिन्ही आमदारांना तुम्ही गाठभेट घेऊन किंवा कधी निरोप दिला का, या संदर्भात चर्चा झाली आहे? ते आम्ही जेव्हा मुंबईला मिटिंग सुरू होत्या त्यावेळेलाच त्यांना कल्पना दिली होती किंवा लोकल आमदार जे आहेत त्यांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घ्या. सरकारी पातळीवर त्यांनी काही त्याच्याबद्दल हे केलेलंच नाही आहे. आणि आम्ही जेव्हा त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला आमची समूह भेट नाही होऊ शकली. माजी आमदार आहेत किंवा माजी मंत्री आहेत त्यांच्याशी आमची भेट होत असते, त्यांना आम्ही सांगत असतो. तर त्यांचा रोल लिमिटेड आहे आता, कारण ते सत्तेमध्ये नाही आहे. त्याच्यामुळे ते म्हणतात आम्ही सांगतो. इव्हन आता आपल्या भाजपच्या अध्यक्षा ज्या आहेत रोहिणी त्यांनासुद्धा आम्ही सगळ्याचं ब्रीफिंग केलं आहे. त्यांना घेऊन आम्ही मंत्र्यांना भेटलेलो आहे. आमची मंत्र्यांची जी पहिली भेट झाली कुंकर साहेबांची त्यावेळेला ते आमच्याबरोबर होत्या. हा प्रश्न त्यांना माहिती आहे, त्याच्यावर हिरिरीने ते पण काही अजून म्हणजे भूमिका घेत नाही आहेत, ते दिसतंय आम्हाला येतं. नाही, पण हे ज्वलंत प्रश्न नंतर निर्माण होणार आहे की कारखाने जर बंद पडले, सोलापूरच्या जवळपास 30,000 कामगारावर घरातलं संकट निर्माण होणार आहे. त्याची परिस्थिती त्यांना जाणीव करून दिली आहे का? ते जाणीव आम्ही तर करून देतच आहोत. आम्हाला त्यांना भेटायचं सुद्धा आहे, आजही आम्ही भेटू शकतो, भेटण्याबद्दल काही नाही. पण आत्तापर्यंत त्यांनी पण याच्यामध्ये काही स्वारस्य दाखवलेलं नाही आहे. आम्हाला सुद्धा हे कोडं आहे की असं काय एवढं उदासीन काय आहे ते. कारण त्यांच्या मतदारसंघामध्ये आता सोलापूरचा कुठलाही भाग घेतला तर त्याच्यामध्ये बिडी कामगार आहेतच आहे. बिडी कामगार वगळता त्या याच्यामध्ये इलेक्शनच्या वेळेला दरवेळेला बिडी कारखानदारांनी इलेक्शनमध्ये हिरिरीने वोटिंग वाढावं याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आम्ही काय ह्यालाच द्या मत त्यालाच द्या असं करत नाही, पण आम्ही म्हणतो की तुमचं वोटिंग पाहिजे. दुसऱ्या दिवशी तुमच्या बोटावर आम्हाला शाहीचं निशाण दिसायला पाहिजे वोटिंग केल्याचं. आमच्या परीने आम्ही त्या प्रक्रियेमध्ये सुद्धा कामगारांना हे करतोच, पुश करतो किंवा हे करायला पाहिजे, प्रत्येकाने भाग घ्यायला पाहिजे वगैरे. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये या 15-20 दिवस महिन्याभर प्रतिनिधींनी काही आमच्याशी चर्चा केलेली नाही किंवा आमच्या ह्याला प्रतिसाद दिलेला नाही. आता आमदार विजयकुमार देशमुख असतील, आमदार देवेंद्र पोटे असतील, सुभाष देशमुख असतील, या निर्णयानंतर तुम्ही गाठभेट घेणार आहे का? आम्ही गाठभेट घ्यायचा प्रयत्नात तर आहोत. आज 70 सालापासून मी या सोलापुरामध्ये विडी कामगारांच्या मध्ये वावरणारा मनुष्य आहे. आज प्रत्यक्ष कामगारही मला ओळखतात तर मी कामगारांना ओळखतो. आज उद्या हा जर निर्णय झाला आणि उद्या जर काही करायचं झालं तर मला कामगारांसमोर उभं राहता येणार, माझी मान खाली जाईल. आज मी जे ताटमानाने कामगार माझे म्हणून मी म्हणतो तर माझ्या माणसांना मी असं कसं बोलू शकेन, तो माझ्याला फार मोठा प्रश्न निर्माण झाला. दुसरी गोष्ट नुसतं कामगार नाही, आता कामगारांच्या व्यतिरिक्त इथं पॅकर आहे, इथं स्टाफ आहे, तो जवळजवळ 4-5 हजार सोलापूरमध्ये कामगारांच्या काम करण्यासाठी आहेत. त्यांच्यावरही मोठं बालन येणार, संकट येणारच आहे. कारण धंदा जो बंद केला तर त्यांचं काय काम आहे, हा जो फार मोठा प्रश्न आहे. ह्या नुसतं विडी कामगार हायलाईट करण्यापेक्षा बाकी लोकांचे मॅनेजरपासून वॉचमॅनपर्यंत त्या सगळे लोक त्यात भरडले जाणार आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि एक घर नाही, याच्यामध्ये लाखो घरं बर्बाद होणार आहे. बरं, आज मार्केटमध्ये आपल्याला जायचं आहे, व्यापार करायचा आहे, तर आज ही किंमत असेल, उद्या साखरेचा भाव एका ठिकाणी 10 रुपयानं माझ्याकडे 14 रुपये म्हणलं माझी साखर कोण घेणार? तशीच परिस्थिती बिडीची. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांच्या डोक्यामध्ये जे काय आहे किंवा कामगारांना 250-200 काय असेल ते रक्कम, पण ती घरकेपे ही त्यांच्या लक्षात येत नाही.
8 तास कामगार काय माझ्याकडे बसून नसतो, 1 तास येतो, तो रोज किती बिडी आणणार हे आम्हाला माहीत नाही. तो त्याची घरची कामं करून मुलांना सांभाळणे, डबे करून देणे, त्यांची घरची कामं व्यवस्थित चाललेलीच असतात ना. उद्याच्या 8 तास काम केलं तर ही सगळी कामं बंदच होणार आहेत. म्हणून हा बिडी धंद्याला जास्त महत्त्व दिलं जातं. त्याचं कारण आहे की बिडीत काम होऊन पैसे मिळत आहेत, प्लस घरची सर्व कामं होत आहेत, कुठलंही काम बाकी राहत नाही. हे लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत हे करणं सगळं त्यांच्याकडनं होतं आहे सगळं. म्हणून या बिडी धंद्याला हायलाईट जास्त आहे. हे जे काही चाललेलं आहे ते चुकीचं आहे आणि हे असं असेल तर लोक परप्रांतामध्ये निश्चितच जातील. कारण एवढा मोठ्या डिफरन्समध्ये इथं काम करणं सहज शक्य होणे नाही. नाही, आता सरकारने जर निर्णय घेतलेलाच आहे. आता विरोधक म्हणजे जे कामगार संघटना आहेत त्यांनी मागणी मोठ्या प्रमाणात करायला लागले, पत्रकबाजी पण करायला लागली. 380 रुपये आम्हाला लागू झालेलं आहे असं बिडी कारखानदारांनी सांगितलं. मग ह्या संदर्भात तुमचं आता शेवटचं म्हणणं आहे? आमचं शेवटचं म्हणणं आहे हे आम्हाला परवडणार नाही आहे. कोणत्याही परिस्थितीतले कारखाने स्थलांतरित होतील, काही जे बंदही होतील. कारण आज ज्यांचे दुसरीकडे कारखाने नाही तर त्यांना नवीन एस्टॅब्लिशमेंट तिथं जाऊन करणं इतकं सोपं राहणार नाही. आज परिस्थिती बघता जनरल तुम्हाला या धंद्यातील नॉलेज आहेच, तर कसं शक्य आहे ते की आज तिथं गेल्यानंतर फार वॉचमॅनपासून पॅकरपर्यंत सगळी माणसं गोळा करणं इतकं सोपं नाही आहे. पण शेवटी नाईलाजाने त्यांना करावं लागेलच. नाही, आपले जे सोलापुरात 15 कारखानदार जे आहेत त्यातले सगळे काही जर 2-3 जण म्हणले की आम्ही द्यायला तयार आहे, मग तशी परिस्थिती झाली तर काय तशी करणार? परिस्थिती झाली तर ती परिस्थिती जर समजा तशी झाली तर ते मार्केटमध्ये राहू शकणार नाही. 1 वर्षभरात त्यांचं आपोआपच बंद होऊन जाईल. कारण त्यांचं 38 रुपयाचं बंडल, माझं 28 रुपयाचं बंडल, 10 रुपयाचा तफावत, 8 रुपयाचा तफावत कसं शक्य आहे? बरं, पानपट्टीचे जे विक्रीची जी ठिकाणं आहेत ते लोक राऊंडअपच करत असतात. तुम्ही 38 म्हणलं तर ते 40 करणार. आज आम्ही 28 म्हणतो तर ते 30लाच विकतात. कारण चिल्लरचा प्रश्न फार मोठा आहे. नाणी मिळत नाही, 2 रुपये परत द्यायला कुठं, मग ते कॉम्पोजिट करा, गोळ्या घ्या, मॅचेस घ्या, वॉट एव्हर बी, ते त्यांनी 40चा आकडा 30चा काढ करून घ्यायला तुम्हाला देऊन टाक. तसंच प्रकार होणार आहे. मी ते 35-38च्या ऐवजी ते सगळं स्ट्रेट रेट 40च होणार आहे या शंका नाही. तर ते मार्केटमध्ये शेजारी लावणं शक्य नाही. आज काही लोक असे आहेत, आता उदाहरण द्यायचं म्हणजे बेंगलोर गणेश वगैरे जे आहेत ते तिकडे मजुऱ्या जास्त त्यामुळे तेलंगणामध्ये शिफ्ट झाले. कधी याच्या आधी गणेश टी शॉप यांचे कारखाने तर कधीही नव्हते. ते या 5 वर्षामध्ये सगळ्यांनी तिथं आलेले. सोलापुरातील सध्या आता जो प्रश्न निर्माण झाला आहे की बिडी कामगारांना 379 रुपये लागू व्हायला पाहिजे असं सरकारचा आदेश आलाय असं कळतंय. मग या संदर्भात आपण अध्यक्ष म्हणून आपली काय भूमिका आहे? बघा, 379 डिक्लेअर केले आहे. त्यांनी सरकारी डोक्यात सोलापूर जेवढी चांगली बसलेली घडी आहे ते तर विस्कटायची आहे. त्यांनी डोक्यात ते धरून असणार संघटनांना आणि सरकारला पण. व्यवस्थित काम चालू आहे, त्याला अडथळा आणण्याचं काम आहे. 379 कोणाला परवडणार धंदा नाही आहे. शेवटी कसं आहे माहिती आहे का, सोलापुरात बिडी तयार होते ते सोलापुरात विक्री होत नाही, महाराष्ट्रात पण विक्री होत नाही. प्रत्येकाचे मार्केट आउट ऑफ स्टेट आहे. तिथं तर मार्केटला उत्पादक दुसरी बिडीवाले असणार, त्यांची जी स्पर्धा असणार त्या स्पर्धेमध्ये सोलापूरचे महाराष्ट्र बीड टिकायला पाहिजे ना. ती जसं माझं मार्केट पंजाबमध्ये आहे, तिथं जाऊन बीड पंजाबला विकतो मी जाऊन बिडी, आणि तिथलं बिडी बंगालच्या बिड्या तिथे येते. तिथे बिडी स्वस्त आहे, माझी बिडी कोण घेणार तिथं? जसं 28 रुपयाला तर संभाजी बिडीचं 28 रुपये बंडल आहे. ते पुढे जाऊन आत्ता 379 झालं ते 45-40 रुपयाचे खासबा जाणार. 28 आणि 40 कोण घेणार आहे का तर माल ते? तर शेवटी घडी विस्कटणार आहे बघा सोलापूरची. बाकी का होणार नाही याच्यामध्ये. आणि हे युनिवाले विनाकारण काचं खोटं बोलते, GST कमी झाली, हे कमी झाली, हे सगळं थपा बाजून खोटं बोलते. मुद्दा सांगत नाही त्यांनी. तंबाखूवर बेसिक एक्साईज ड्युटी लागली, 1 किलो 1000 बिल 80 रुपये ते 85 रुपये लागतात. ते त्यांना सांगत नाही. त्यांनी त्यांना सांगू जाते. त्यांना माहीतच नाही, गोष्टीची पूर्ण माहिती नाही. बोंबल्याचंच काम करतात सारखं, बाकी काय नाही. सोलापुरात पहिल्यांदा म्हणजे लक्ष्मी विष्णू मिल होते, यशवंत मिल होते, त्या ठिकाणी अनेक कामगार होते. पण याच कामगार संघटनांच्या आंदोलनामुळे इथले सगळे मिल बंद पडले. आता व्हिडिओ उद्योग एक स्थिर आहे. मग याला तुम्ही स्थिरता आणलाय, चांगली माझी गोष्ट का सोलापूरची परिस्थिती कोणी काय केलं आहे थोडं खूप लुटलेलं नाही आहे. सिमको होती, सिमकोची प्रेस माहिती आहे. यशवंत सूत मिल होती त्याची माहीत आहे. 4दा सूत मिल होती त्याचं माहीत सर्वांना. सूत मिलं सरळ बंद झाले, हातमाग पाव सरळ बंद झाले. आता पॉवर परिस्थिती कशी आहे? आज 20,000 रूम बंद आहे सोलापुरातले. सगळं शिफ्टिंग ओवलेले. पहिलं कामगार संघटना जबाबदार असं तुमचं म्हणणं आहे?
ते विचार तुम्ही करा मॅम, कमी कसं ना शक्यतो तेच असणार ना. हे बघा काम कसं चालतंय, नवरा बायको भांडणं होते, सामंजस्य घ्यायला पाहिजे ना. हा सोडून टाकणार वाऱ्यावर, त्याला वाऱ्यात सोडून चालत नाही. शेवटी सामंजस्य घडवावं लागणार, मध्यस्थी करावं लागणार, तोडगा काढावाच लागणार ना. परवडलं तर पाहिजे, परवडते धंदा करणार, ह्याचा कोण धंदा करणार आहे. नाही, त्यांचं म्हणणं असं आहे की कारखाने बंद पडले तरी चालेल, पण मला कामगाराला 400 रुपये मजुरी मिळायलाच पाहिजे. आम्ही मग सांगू त्याला मार्ग जे नोंदवाले आहेत ना, त्यांना सोलापूरचे कारखाना तुम्ही चालवा, तुम्हीच माल विका, आम्हाला मोकळा कोणता कारखानदार आहे. सोपं मार्ग आहे, सोपा मार्ग ती युनियनवाले कारखाने चालवा, 400 आणि 500 द्या, कामगाराला डोक्यावर बसवा. आमचं काही म्हणा नाही, आम्ही खुश आहे, आम्ही पेढे वाटतो त्यांचा सत्कार आम्ही करतो, बस अजून काय करणार. तिवारी अन्नपूर्णा स्वीट्स अँड नमकीन सिन्स 1981, वर्षानुवर्षाचा टेस्ट रेकॉर्ड. साजूक तुपातील अस्सल मिठाईचा स्वाद, चोखंदळ ग्राहकांची गेल्या 4 दशकांपासूनची पहिली पसंती. तिवारी अन्नपूर्णा स्वीट्स अँड नमकीन, सोलापूरकरांच्या विश्वासाला पात्र ठरलेले दर्जेदार मिठाई, नमकीन व स्नॅक्स आता सोलापुरात. साजूक तुपातील मिठाई, गुलाबजाम, बालुशाही, मलई म्हैसूर, मलई लाडू, ड्रायफ्रूट व बंगाली मिठाई, काजू कतली, केशर कतली, चॉकलेट कतली, ड्रायफ्रूट व्हरायटीज, रसमलाई, अंगूर रबडी, स्नॅक्स कचोरी, कोथिंबीर वडी, समोसा, मटर करंजी, नमकीन, मका चिवडा, पोहा चिवडा, स्पेशल पोहा चिवडा, आलू भुजिया, पालक शेव, लसूण शेव, चकली, भाकरवडी, मसाला शेंग. विशेष आकर्षण, चतुर्थीसाठी साजूक तुपातील उकडीचे मोदक उपलब्ध. ऑर्डर स्वीकारल्या जातील. तिवारी अन्नपूर्णा स्वीट्स अँड नमकीन, विश्वास, गुणवत्ता, चव. एकदा चाखाल पुन्हा पुन्हा याल.